नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. मलबार हिलवरील शेतकऱ्यांविरोधात आंदोलन उभारावे लागेल असे मत ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या शिवार ते संसद या पुस्तकाचे प्रकाशन पी साईनाथ यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, उदय निरगुडकर, शेतकरी नेते सदाभाऊ खोत, पद्मगंधाचे अरुण जाखडे आदी यावेळी उपस्थित होते. पी साईनाथ म्हणाले, राजू शेट्टी यांच्या पुस्तकातून आंदोलन आणि संघर्षातून घडलेली शेतकऱ्यांची कथा दिसते. शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असून सुमारे 1.5 कोटी शेतकरी कमी झाले आहेत. प्रत्येक दिवशी 2000 शेतकरी कमी होत आहेत. त्या उलट शेतमजुरांची संख्या वाढत आहे. 6 महिने शेतात काम करण्याचा निकष लावल्यास फक्त 10% लोक शेती करत आहेत. जमिनीचा मालक आता मजूर झाला आहे. महाराष्ट्रात अर्ध्या तासाला 1 शेतकरी आत्महत्या असे प्रमाण होते. दुसरीकडे देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक महाराष्ट्रात आहेत. आर्थिक विषमता महाराष्ट्रात सर्वाधिक वाढली आहे. कॉर्पोरेट जगतासाठी दरवर्षी 5 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाते. मात्र शेतकऱ्यांना दिलेल्या 60,000 कोटींच्या कर्जमाफीची जास्ती चर्चा होते, अशी खंत पी साईनाथ यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे म्हणाले, खासदार शेट्टी यांच्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन झाले आहे. साखर कारखान्यांच्या उसाला मळीचा वास येतो, मात्र राजू शेट्टींच्या उसाला तळमळीचा वास येतो. तसा विचार केला तर आम्ही काँग्रेसवाले, आमचा प्रवास शिवार ते पवार या पलीकडे जात नाही. आम्हीही काही प्रमाणात त्यांच्या पापाचे धनी आहोत, असे फुटाणे यांनी मिष्किलपणे सांगितले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने दिनांक 2 ते 8 जानेवारी 2014 दरम्यान रायझिंग डे साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद बोलावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर कोणावर कारवाई करण्यात आली आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर आयुक्तांनी त्या हातभट्टीवाल्याविरुद्ध 2013 मध्ये 32 वेळा कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून त्याबाबतची चौकशी सध्या सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शहरात इतर ठिकाणी चालू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आलेले आहेत, अशा पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. काही जणांचे इन्क्रिमेंट रोखण्यात आले आहे. ज्या परिसरात अवैध धंदे चालू आहेत त्याबाबत नागरिकांनी 100 नंबरवर त्याची माहिती कळवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. एवढेच नव्हे तर अवैध धंद्यांवर कोणी कारवाई करत नसेल तर नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले. शहरात 444 ठिकाणी 1200हून अधिक CCTV कॅमेरे बसवण्याचे काम ऑगस्ट 2014 अखेर पूर्ण होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. फरासखाना, विश्रामबाग, डेक्कन, कोथरूड, वारजे माळवाडी, शिवाजीनगर, खडक आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हणजेच झोन 1 मध्ये एप्रिल 2014 अखेर सर्वत्र CCTV कॅमेरे बसवण्यात येतील. कॅमेरे बसवण्याचे काम युद्धपातळीवर चालू असल्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विद्या विकास प्रतिष्ठानतर्फे विद्या विकास प्रतिष्ठान 2013चा पुरस्कार डॉक्टर उमेश प्रधान यांना देण्यात आला. विद्या विकास प्रबोधन 2013चा पुरस्कार हा शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या डॉक्टर उमेश प्रधान यांना देण्यात आला. शिक्षणाचे कार्य करणाऱ्या तसेच विविध संस्थांबरोबर विविध भूमिका पेलून समाज प्रबोधनाचे कार्य ते अविरतपणे करत आहेत. यासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब, जिल्हा परिषद, वागिरे हायस्कूल, गुजराती केळवणी मंडळ यांनीही डॉक्टर प्रधान यांना पुरस्कृत केले. यावेळी डॉक्टर प्रधान म्हणाले,
माझ्या यशासाठी माझ्या आईवडिलांचे संस्कार महत्त्वाचे ठरले आणि आईवडिलांनी लहान मुलांवर चांगले संस्कार करावे. आपला पाल्य डॉक्टर, इंजिनियर नाही झाला तरी त्यांनी एक जबाबदार नागरिक बनले पाहिजे असा सल्ला डॉक्टर प्रधान यांनी पालकांना दिला. याबरोबरच विद्याविकास सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विद्याविकास प्रबोधन 2013चा पुरस्कार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कोतापल्ले म्हणाले, शिक्षणापासून वंचित असलेल्या दुर्बल घटकांसाठी पालकांनी पुढे यावे आणि शिक्षणातील दुर्बल विषमता पालकांनी दूर करावी. यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडून येईल असंही त्यांनी नमूद केले. राज्यातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी इंटरनेट मॉनिटरिंग सेलची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार मोहन जोशी यांनी दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनातील कामकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार जोशी यांनी ही माहिती दिली. शहरातील सायबर गुन्हे संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आर पाटील यांनी विशेष सेलची स्थापना करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी जोशी म्हणाले, ऑनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक करण्याच्या घटना शहरात वाढत असून गेल्या वर्षभरात अशा 46 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे या सेलची स्थापना करण्याची आवश्यकता होती. त्याचबरोबर बहुचर्चित PMRDAची 3 महिन्यात स्थापना करण्याची मागणी केली आहे. तसेच मेट्रो प्रकल्पाला केंद्राची मान्यता मिळवणे, SRAसाठी सर्वसमावेशक नियमावली तयार करणे, BDPला मंजुरी देणे हे प्रश्न आता मार्गी लागले आहेत. तर सनम हसनच्या गूढ मृत्यूचे प्रकरण, मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळातील रिक्त पदे, औंध ITIमधील समस्या, पुण्यातील सांडपाणी प्रक्रिया, फेरीवाल्यांना कायमस्वरूपी ओट्यांचे वाटप, पोलीस वसाहती दुरुस्ती, औंध येथील वाहतूक पोलीस मुख्यालयाच्या नवीन इमारतीला मंजुरी, अनुदानित गॅस सिलेंडरवरील वॅटचा भुर्दंड कमी करणे, माडातील वसाहतींना अतिरिक्त FSI देणे या प्रश्नांना विधिमंडळातील चर्चेनंतर गती मिळाली. त्याचबरोबर कचरा वेचकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अंत्योदय आणि राजीव गांधी जीवनदायी योजनेत समावेश, PMPMLचे सक्षमीकरणासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात 5% निधी राखून ठेवण्यात येणार आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील बदली कामगारांना कायम करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली असल्याचे जोशी यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आचार्य श्री विजय वल्लभ स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. नृत्य, नाटक इत्यादीमधून प्रशालेतील साधारण 1300 विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. शैक्षणिक वर्ष 2012-13 मधील इयत्तानुरूप प्रथम, द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. पूर्व प्राथमिक विभागाच्या कार्यक्रमात ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचे व्यवस्थापक कजरी मित्रा आणि प्राथमिक विभागाच्या कार्यक्रमात लायन्स क्लब इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजकुमार राठोड आणि माध्यमिक विभागाच्या कार्यक्रमात डेप्युटी कलेक्टर दिलीप जगदाळे आणि अनुराधा देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी विद्यार्थी रोहन बांगर यास प्राईड ऑफ आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल या पुरस्काराने, तर एक्सलन्स इन म्युझिक या पुरस्काराने ऐश्वर्या खोटवळ यांना पुरस्कृत करण्यात आले. शालांत परीक्षेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. आपल्या भाषणात प्रमुख पाहुणे दिलीप जगदाळे, अनुराधा देशमुख यांनी आणि इतर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध कार्यक्रम पाहून भारावून गेलेल्या पाहुण्या अनुराधा देशमुख यांनी शाळेची विद्यार्थिनी होण्याची इच्छा व्यक्त केली. शालेय समितीचे चेअरमन सुभाष परमार, खजिनदार सुरेश परमार तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. शिक्षणतज्ञ पानसे सर, पाटणकर सर, गावडे सर आणि देशमुख सर यावेळी उपस्थित होते. पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जसिंता मॅन्युअल, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्नेहल खटावकर आणि सेकंडरी विभागाच्या मुख्याध्यापिका आशा ठक्कर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला.
जीवन ही कविताच आहे अशी भावना समाजसेविका रेणू गावस्कर यांनी व्यक्त केल्या. रंगत संगत प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य परिषद येथे भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांना रेणुताईंच्या हस्ते भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी समीक्षक अविनाश अवलगावकर, समीक्षक अविनाश सांगोलेकर आदी उपस्थित होते. रेणू गावस्कर म्हणाल्या, आई वडील नसलेल्या मुलांचे होरपळलेले जीवन बघितले की वाईट वाटते. या मुलांना स्वतःचे व्यासपीठ देण्यासाठी आपण सेतू झाले पाहिजे. सध्याच्या काळात समाजाला अशा सेतूंची आवश्यकता आहे. सध्याची शिक्षण पद्धती ही छडीसारखी झाली आहे, ती इंद्रधनुष्यासारखी व्हायला हवी. हसत खेळत शिक्षण असे त्याचे स्वरूप हवे, असेही त्या म्हणाल्या. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आम आदमी पार्टीचे काही नेते अतिउत्साही आहेत असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी लगावला आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत आप, तिसरी आघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी असे सर्व पर्याय आपल्यासाठी खुले असून कोणाशीही आघाडी न झाल्यास राज्यातील 10 जागा स्वबळावर लढण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका पक्षाकडून जाहीर करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमान पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक पुण्यात पार पडली. सदाभाऊ खोत आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते. सहकारी संस्था घशात घालणाऱ्या, सिंचन घोटाळे करणाऱ्या आघाडी सरकारला सत्तेवरून खेचण्यास आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी NDAसह तिसरी आघाडी आणि आप यांच्याशी आघाडी करण्याचे आमचे पर्याय खुले आहेत, असे शेट्टी म्हणाले. आप महाराष्ट्रात सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचे त्या पक्षाचे विजय पांढरे यांनी म्हणले होते. त्या संदर्भात विचारले असता आपने आपल्या काही अतिउत्साही नेत्यांना आधी आवरावे, यापेक्षा जादा वाद करण्याची आमची इच्छा नाही. आमचे शेतकरी हिताचे काही मुद्दे भाजप सेनेने स्वीकारले असले तरी NDAने अद्याप त्याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. अखेरीस कोणाशीही आघाडी झाली नाही तरी हातकणंगले, कोल्हापूर, सोलापूर, माढा, सांगली, बारामती, उस्मानाबाद, बुलढाणा आणि नांदेड अशा 10 जागा स्वबळावर लढवण्याची आमची तयारी आहे, असेही शेट्टी म्हणाले. अनेक मंत्री, आमदार, खासदार हे सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक आहेत. केंद्र सरकारने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही अनेक कारखाने उसाला वाजवी दर देत नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी जानेवारीत आंदोलन करणार असल्याचे शेट्टी म्हणाले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.